नमस्कार. सत्याचा शोध या यूट्यूब चॅनलवरती मी सुवर्णा पुन्हा एकदा स्वागत करते. आजचा विषय आहे तुळजाभवानीच्या मंगळवाराचं व्रत कसं करावं. असं मला कमेंट होती आणि त्या कमेंटला उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवत आहे. वास्तविक पाहता पूर्वी हे काही प्रचलित नव्हतं की 11 मंगळवार करा, 21 मंगळवार करा किंवा हे व्रत करा किंवा काय करा, असं काही नसायचं. बायकांना सरसकट कुलदेवतेचा म्हणून कायमस्वरूपीचे मंगळवार असायचे आणि असं काही वेगळं व्रत वैकल्य म्हणून नवरात्रीचे उपास तो सोहळा असायचा. पण असं कुलस्वामिनीचे तुळजाभवानीचे म्हणून मंगळवार काही केले जायचे नाहीत. आणि मला असं वाटते की नवीन प्रथा परंपरा कोणाचं तरी ऐकून काहीतरी पाहून पाडण्यापेक्षा जे काय पूर्वापार चालत आलेलं आहे, ज्यांना इच्छा आहे त्यांनी कायमस्वरूपीचे मंगळवार जशा पूर्वी बाया करायच्या तसं करावं. आणि अशी एक प्रथा होती की ज्यांना मंगळवार करणं वर्षभराचे शक्य नाही आहे, म्हणजे महिन्यामध्ये 4 मंगळवार पडतात, तर 4 मंगळवार करणं शक्य नाही आहे आठवड्याचे, त्यांनी महिन्याची एक पौर्णिमा करावी, असा प्रघात आहे. तर मी तरी या मताशी सहमत नाही आहे. वर्षभराची ती तुळजाभवानीची आपली कुलदेवतेची सेवा असते, ती आहे रूढी परंपरेप्रमाणे तशी करावी. आणि तुम्हाला आणि त्या प्रित्यर्थ काय दानपुण्य करायचं आहे तर आपण नवरात्रीमध्ये जे काय करतो वर्षातनं एकदा, पूर्वी अशी एक पद्धत असायची की वर्षातनं एकदा देवाकडे जायचं, देववाट्या लावले जायचे, त्यावेळी परड्या भरल्या जायच्या, सुवासनी जेवायला घातल्या जायच्या. मग त्या तुम्ही 7, 8, 21, 108 तुमच्या इच्छेप्रमाणे घालू शकता. वर्षभरात अशा पद्धतीने कुलस्वामिनीचा तुळजाभवानीचा मानपान केला जातो. पण हे असं काही वेगळं असं मंगळवारचं व्रत वगैरे केलं जात नाही. तर ज्याची इच्छा असेल त्यांनी करावं, मी त्यांना नाकारत नाही आहे. पण असं वेगळं काही मी तरी सजेस्ट करणार नाही की तुम्ही असं वेगळं काहीतरी करा. आणि जे जुनं आहे तेच धरून चालावं, काहीतरी नवीन काहीतरी प्रथा परंपरा पाडू नयेत. आणि त्या जुन्याच प्रथा परंपरा आपल्याकडनं होत नाहीत तर नवीन काय पाडायच्यात.